नमस्कार मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो पीक विमा आपल्याला पैशाच्या आणीबाणीवरती दिला जाणार आहे. कारण तर पीक विमा कंपनीचे जे काही निकष असलेल्या अटी असलेल्या त्या काढून टाकण्यात आल्या होत्या. त्या आधारे यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो मागच्या 5 वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे आणि जे काही तलाठी, कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असलं त्यांच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण झाले होते त्या आधारे पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आणि त्यासाठी आता महत्त्वाची म्हणजे पैशाची आणेवारी. ज्या भागातील पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे. म्हणजे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता पैशाची आणेवारी काही जिल्ह्यातील आपल्याकडे जाहीर झालेल्या त्या अंतिम पैशाची आणेवारी सुद्धा जाहीर करण्यात आली होती आणि त्याच आधारे आता जी काही पैशाची आणेवारी असेल त्याची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याच जिल्ह्यातील जे काही पैशाची आणेवारी असेल हे कोणकोणत्या जिल्ह्यातील 50 पैशाच्या आत आलेले याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम असेल, पेरणीचं अनुदान असेल, हे देखील आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे. परंतु यामध्ये आता जे काही पीक विमा असेल त्या पीक विम्याच्या सुद्धा शेतकरी प्रतीक्षेत ते नेमकं पैशाची आणेवारी कोणकोणत्या जिल्ह्यातील कमी आलेली आहे याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. आता सुरुवातीला हिंगोली जिल्ह्यात सुद्धा 50 पैशाच्या आत पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जे काही सर्वच्या सर्व तालुका असतील ते सर्व तालुके 50 पैशाच्या आत पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आल्या म्हणून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा बीड जिल्ह्यात 1397 गाव आहेत आणि त्यापैकी 40 पैसे एवढी पैशाची आणेवारी आलेले गावं म्हणजे 713 गावाची पैशाची आणेवारी ही 40 पैसे एवढी आलेली आहे. तर पण त्यानंतर काही पैशाची आणेवारी ही जास्त आलेली म्हणजे 604 गावाची पैशाची आणेवारी ही 49 पैसे एवढी आलेली म्हणजे या जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये आता परळी 108 गाव आहेत. 108 गावापैकी 50 पैशाची जी काही पैशाची आणेवारी असेल ती अशा पद्धतीने 50 पैशाची आणेवारी ही बऱ्याच काही गावातील आलेली आहे. त्यापैकी 36 पैशाची आणेवारी ही 204 गावाची आलेली आहे. आष्टीमध्ये 177 गावाची पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. आणि त्यापैकी जे काही बाकीचे गाव असतील याची सुद्धा पैशाची आणेवारी ही कमी आलेली आहे. वर्धामध्ये 50 पैशाच्या आत आलेले, वडवणीमध्ये 49 पैसे एवढे आलेले. त्याचबरोबर वडवणीमध्ये 49 गाव आहेत त्याची जी काही पैशाची आणेवारी असेल ती 50 पैशाच्या कमी आलेली आहे. त्यानंतर शिरूरमध्ये 95 गावाची 95 गावाची पैशाची आणेवारी ही 50 पैसे आलेली आहे. गेवराईमध्ये 192 गाव आहेत 49 पैसे एवढे आलेले. अंबेजोगाईमध्ये 50 पैशाच्या आत आलेली 106 गावाची पैशाची आणेवारी. त्याचबरोबर केजमध्ये 135 गाव आहेत 50 पैशाच्या कमी पैशाची आणेवारी आलेली. माजलगाव 116 गाव आहेत 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली. धारूरमध्ये 73 गाव आहेत 49 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली. परभणीमध्ये 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली. त्यापैकी जिंतूरमध्ये 47 पैसे, सेलूमध्ये 48 पैसे, मानवतमध्ये 47 पैसे, पाथरीमध्ये 47 पैसे, सोनपेठमध्ये 45 पैसे, गंगाखेडमध्ये 48 पैसे, पालममध्ये 48 पैसे, पूर्णामध्ये 47 पैसे, हिंगोलीमध्ये जे काही तालुके आहेत कळमदुरी मध्ये 47 पैसे एवढे आलेले, वसमत 48 पैसे, औंढा 47 पैसे, शेनगाव 48 पैसे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील पैशाची आणेवारी आपण समजून घेऊया. धाराशिवमध्ये 48 पैसे, तुळजापूर 56 पैसे एवढे आलेले म्हणजे तुळजापूर जिल्हा तालुका हा नापात्र केला जाऊ शकते. त्याबरोबर उमरगावमध्ये 48 पैसे, लोहारामध्ये 52 पैसे म्हणजे हा देखील नापात्र आहे. परंडामध्ये 52 पैसे म्हणजे हा देखील नापात्र आहे. भूममध्ये 52 पैसे हा देखील नापात्र आहे. परंडा त्याचबरोबर कळंब 53 पैसे, त्याचबरोबर वाशी 48 पैसे म्हणजे वाशीला 48 पैसे म्हणल्यानंतर या जिल्ह्यात या तालुक्यात पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याबरोबर गंगापूर, केनड, सोयागाव आणि खुलताबाद 49 पैसे एवढे आलेले. छत्रपती संभाजीनगर 54 पैसे, फुलाबाद 56 पैसे, गंगापूर 48 पैसे, खुलताबाद 49 पैसे, सिल्लोड 50 पैसे, किन्नड 48 पैसे, सोयागाव 47 पैसे, पैठण 53 पैसे. पैठणला सुद्धा पीक विम्याची रक्कम
दिली जाणार नाही किंवा नंतर विजापूर सुद्धा पैशाची आणेवारी 52 पैसे आल्या कारणाने या देखील जिल्ह्यात तालुक्यात पैशाची आणेवारी जास्त आल्या कारणाने हे पैसे मिळणार नाहीत पीक विम्याचे. फुलंबा 56 पैसे एवढे आलेले म्हणजे हे देखील पीक विम्यासाठी नापात्र असेल. सिल्लोडमध्ये सुद्धा 50 पैसे एवढे आलेले म्हणजे हा देखील तालुका नापात्र असेल. अशा पद्धतीने पैशाच्या आणेवाऱ्या ह्या जाहीर करण्यात आलेले आणि त्या आधारे यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो दिला जाणार आहे. आता ज्या ज्या भागातील जे काही पैशाची आणेवारी असेल ती 50 पैशाच्या आत आलेले अशा जिल्ह्यातील आणि अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मार्ग मोकळा आहे. आता जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती नेमकी कधी वाटप केली जाईल असे देखील प्रश्न आहेत. आता जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती लवकर वाटप केली जाईल अशा पद्धतीने कृषी मंत्री भरणे मामा यांनी सांगितलंय आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा म्हणतात किंवा आज बावनकुळेने सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम दिली जाईल. परंतु अद्याप कोणत्या प्रकारची तारीख जाहीर करण्यात आली नाही. सोयाबीनचा पीक विमा, त्यानंतर तुमचा उडीद असेल त्याचा पीक विमा, त्यानंतर कापूस आणि तुरीचा पीक विमा नंतर मिळणार आहे. परंतु मका असेल या देखील पिकांचा पीक विमा लवकरच दिला जाईल. सोयाबीन असेल त्यानंतर उडीद मूग या देखील पिकाचा पीक विमा लवकरच दिला जाईल अशी देखील माहिती आहे. परंतु यावर्षी जी काही पैशाची आणेवारी असेल, ज्या भागातील पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आलेली असेल अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ हा दिला जाऊ शकतो. जय शिवराय.